फायनली नवरदेव तयार झाला आहे आणि आज फायनल तो दिवस उजळला आहे आयुष्यातला एक सुंदर दिवस लग्नाचा. नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. डायरेक्ट भाईंदरमधून तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळी आता नाश्ता करण्यासाठी आलो आहे बाहेर. मस्तपैकी इडली घेतली आहे आणि इकडे घेतला आहे डोसा. मेंदूवडा घ्यायचा होता पण काय नशिबात नव्हता, संपला होता. मला वाटलं होतं नशिबात नव्हतं, परंतु गरमागरम आपल्याला मेंदूवडा भेटला. याची टेस्ट अप्रतिम आहे, कारण काल खाल्ला होता नाश्त्यामध्ये, आज गरमागरम. तर फायनली मंडळी लग्नासाठी आलो होतो भाईंदरला मित्राच्या. तर आता सर्व ड्रेस सजून वगैरे आलो आहे. आता हॉलवरतीच लग्न आहे. आता तिकडे जाऊन नवरदेव काय करतोय तो आधी बघूया. रितेश भाऊचं लग्न झालेलं आहे. एन्जॉय सुद्धा झालेलं आहे. आपले मित्रमंडळी आलेले आहे खास रत्नागिरीतून लग्नासाठी. लग्न वगैरे सगळं आटपलं आहे. आता वेळ होती जेवणाची आणि सगळे पदार्थ मात्र घेतलेले आहे. आणि एवढे आयटम काय जेवणात आहे, संपताना मुश्किल आहे. सगळी मंडळी आली होती, आपले क्लासमेट सगळेच. चला आता जेवून घेऊया आधी. लग्न वगैरे झालं आहे आपल्या भावाचं आणि आता संध्याकाळची वरात. काकी जोरात आहे. काकी खूप खुश आहेत, कारण स्वतःच्या लेकाचं लग्न झालं त्याच्यामुळे काकी एकदम खुश, जाम भारी दिसत आहेत. आणि इकडे आपला भाव पण खुश दिसतोय. इकडे सगळं वराड आहे. आणि इकडे चाललंय वरात, एकदम नाचवत गाजवत नेत आहेत. आणि आमचे दोन मंडळी खास नाचण्यासाठी जे बोलवलेले होते, हे बघा स्पेशल डान्स. हे तुझा डान्स दाखव जरा. हा असा भांगडा. तर आत्ता आहे ना हळद उतरवणीचं काम चालू आहे. कारण मुंबईमध्ये सगळी गडबड असते, आपल्या गावाकडे कसं निवांत असतं. आत्ता सकाळी लग्न झालं आणि संध्याकाळी लगेचच हळद उतरवणीचं काम. तर आता रात्रीचं जेवण वगैरे झालं आहे, लग्न पण आटपलं आहे. आता आम्ही निघालो आमच्या गावाला पुन्हा एकदा, रत्नागिरीला. तर आता उद्यापासून तुम्हाला आपल्या रत्नागिरीच्याच व्हिडिओ बघायला मिळतील. आता फक्त 2 ते 3 दिवस मुंबईच्या बघायला मिळाल्या. तर आता भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट. टाटा, बाय बाय. बाय बाय.